पाईल नंबर 1 आणि पाईल नंबर 2 असे 2 पाईल आहेत. आणि आजचा आपला प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधनं सोल्युशन कधीपर्यंत मिळेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे तुमचे जे सध्या चालू आहेत ते प्रॉब्लेम्स, ओके, तर ते कधीपर्यंत संपतील आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. 2 पाईल आहेत. सध्या आपण बघूया पाईल नंबर 1. आणि तत्पूर्वी तुम्ही ज्यांनी माझा चॅनल डिवाइन गायडन्स 111 हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे, त्यांनी हा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी चांगले रीडिंग घेऊन येते. सो डेफिनेटली तुम्ही माझ्यासाठी एवढं नक्कीच करू शकता की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ओके, आपण बघूया की हे कार्ड्स काय सांगता आहेत तुम्हाला. फर्स्ट कार्ड आला आहे डेथ कार्ड, नंतर आहे द हाय प्रिस्ट, किंग ऑफ वॉन्ड्स, द टॉवर आणि टेम्परन्स. सो मला असं वाटतं आहे ज्या लोकांनी पाईल नंबर 1 चूज केला आहे त्यांच्या लाईफमधला जो प्रॉब्लेम आहे तो लवकरच संपणार आहे, कारण डेथ कार्ड आलेला आहे. तुम्हाला थोडंसं बॅलन्स राहायची गरज आहे मेंटली आणि एक बोलतात ना की इमोशनली आणि ॲक्शनमध्ये तुमच्या समन्वय असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने असाल त्यावेळी डेफिनेटली तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायच्या मार्गाला लागतील. तुमच्या लाईफमध्ये जे काही चेंजेस येत आहेत त्या ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. किंग ऑफ वॉन्ड्स मला इंडिकेट करतं की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही रूल करणं तुम्हाला समजतं, तर ती गोष्ट तुम्ही एन्हान्स करा आणि कुणाला तुमच्या लाईफवर रूल करू देऊ नका. तुम्हीच तुमच्या लाईफवर रूल करा. एक इंडिकेशन मला हे पण दिसतं आहे की तुम्हाला कंप्लीट तुमची थॉट प्रोसेस चेंज करावी लागेल. तुम्ही स्पिरिच्युअल वेनी जर गेला तर डेफिनेटली तुमचं ट्रान्सफॉर्मेशन येईल, कारण डेथ म्हणजे रिबर्थ. सो डेफिनेटली तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंजेस येतील. आणि जेव्हा तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस येतील तेव्हा तुम्ही बॅलन्स व्हाल, कारण टेम्परन्स हा संयम आणि कंट्रोल आणि बॅलन्सचं कार्ड आहे. हाय प्रिस्ट पण सेम ॲज इट इज. सो त्यासाठी मी सांगते की डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये चेंज येण्यासाठी तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये चेंज व्हायला पाहिजे आणि तुम्ही पहिल्यांदा चेंज तुमच्या लाईफमध्ये ॲक्सेप्ट केला पाहिजे, कारण काही लोकांना चेंज ॲक्सेप्ट होत नाही लवकर. ओके, आणि तुमच्या लाईफचं लीडरशिप तुम्ही स्वतः घेतलं पाहिजे, कुणाच्या सांगण्याने तुम्ही तुमचं काम नाही केलं पाहिजे. ओके, तरी मी गायडन्स बघते काय आहे तुमच्यासाठी. तर तुमच्यासाठी जो काही गायडन्स आहे तो पण मगासच्याच कार्डसारखा आहे. ओके, तर फर्स्ट आहे इनर व्हॉईस. तुम्हाला स्वतःचं ऐकायचं आहे, दुसऱ्यांचं ऐकायचं नाही आहे. तुमचं मन तुम्हाला जे सांगते ते तुमचं योग्य गायडन्स करेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ऐकाल त्यावेळी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जाल. तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होईल, तुमचं थॉट प्रोसेस चेंज होईल. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमच्या लाईफमध्ये बदल होणे. जे आपल्याला कार्ड्स आधीचे सांगत होते तेच सांगतायत. द बर्डन म्हणजेच काय की कुणाचं बर्डन घेऊ नका, तुमच्या मनाचं ऐका. कोणी कितीही तुम्हाला मार्ग दाखवायचा प्रयत्न केला तरी तुमचं मनाचं ऐकून तुम्हाला जे करायचं आहे त्या गोष्टी करा. ट्रॅव्हलिंग मला हे दिसतं आहे की कदाचित तुम्ही एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला आणखीन काही आयडियाज येऊ शकतात, ते तुमच्यासाठी लकी ठरू शकतं. कधी एकाच जागी आपण स्टक असल्यामुळे जर दुसऱ्या जागी गेलो तर तिथल्या व्हायब्रेशन्स तुम्हाला कामी येतात आणि तुम्हाला तुमच्या या ट्रॅव्हलिंगमध्ये काही थॉट प्रोसेस तुमची अशी होईल की जे तुम्हाला तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतात. आणि नेचरच्या सानिध्यात राहा असं पण हे एक कार्ड मला सांगतं आहे. आणि लास्ट आहे कंपॅरिझन. म्हणजेच काय की इतरांशी कंपेअर करू नका. त्या व्यक्तीला किती चांगलं आहे, मला किती कमी आहे, किंवा माझ्याकडे असं काय आहे, त्या व्यक्तींना त्यांच्याकडे असं का नाही आहे, या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. जस्ट तुम्ही लक्षात घ्या की तुमच्याकडे आधी काय होतं, आत्ता काय आहे आणि पुढे तुम्हाला काय हवं आहे, या गोष्टींकडे फोकस करा. सेल्फ लवमध्ये ऑपरेट करा. तुमची थॉट प्रोसेस चेंज करायची गरज आहे. ही थॉट प्रोसेस चेंज करा. डेफिनेटली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत तुमचे ते सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, सो याला टाईम पिरियड असा नाही आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमधलं एक बोलतात ना की चेंज तुम्ही ॲक्सेप्ट कराल त्याचवेळी तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. तर हे होती तुमची पाईल.
तुम्हाला रिलेट झाली की नाही डेफिनेटली मला सांगा. माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111 याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हॅलो, पाईल नंबर 2 ज्यांनी पण हे कार्ड चूज केली आहेत, आपण बघूया की तुमच्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन तुम्हाला कधी मिळेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जरूर जावा. माझा यूट्यूब चॅनल आहे डिवाइन गायडन्स 111. त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, तर ही कार्ड्स आहेत तुमची आणि खूप सुंदर कार्ड्स आहेत. 5 ऑफ कप्स, 4 ऑफ सॉर्ड्स, 10 ऑफ कप्स, जस्टिस आणि द सन कार्ड. ओके, तर मला असं वाटतं आहे की तुमच्या लाईफमध्ये जे तुमचं फ्रस्ट्रेशन आहे, त्रास आहे, तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुमचे आता नक्कीच जाणार आहेत. लवकरच मला ते दिसत आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ते एकच गोष्ट करायची आहे. कुठलाही निर्णय जर तुम्ही घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला खूप विचार करायला पाहिजे. एक म्हणतात ना की विचार करून मग निर्णय घ्या. निर्णय घेतल्यानंतर विचार करू नका. आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही इतरांसाठी खस्ता खाणं चांगलं आहे, पण तरी स्वतःकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. आणि तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये तुमची फॅमिलीही तुमच्याबरोबर असेल. सो ती तुमची स्ट्रेंथ बनेल. तुम्हाला लवकरच जस्टिस मिळणार आहे, कारण तुम्ही यासाठी मेहनत घेतली आहे. द सन कार्ड मला इंडिकेट करतं की त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक बोलतात ना की तुम्ही खूप पुढे जाल. तुमचं जे लाईफ आहे ते एकदम चेंज होऊन जाईल. खूप तुम्ही आत्तापर्यंत जे वाईट प्रसंगांना तोंड दिलं आहे त्यातनं तुम्ही बाहेर याल आणि चांगल्या गोष्टी तुम्ही फेस कराल. मला असं वाटते 1 महिन्यानंतरच तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतील. 5 ते 10 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जस्टिस मिळालेलं असेल आणि तुम्हाला तुमचं जे एक गोल आहे, जे तुम्हाला अचीव करायचं आहे, ते तुम्ही नक्कीच अचीव केलं असेल. त्यासाठी तुम्हाला काय करायची गरज आहे हे आपण बघूया गायडन्समध्ये. 1 मिनिट. यासाठी तुम्हाला गायडन्स हा मिळतो आहे की माइंडमध्ये तुम्ही खूप जास्त विचार करू नका. खूप थॉट प्रोसेस एक बोलतात ना की अतिविचार करू नका. तुम्ही जितकं विचार कराल तितकं तुम्ही त्या गोष्टीमध्ये स्टक राहाल. त्या गोष्टीतनं बाहेर या. त्या माइंडमधनं वैचारिक माइंडमधले जे विचार आहेत त्यातनं बाहेर या. तुम्हाला ब्रेकआउट करायची गरज आहे. ब्रेक थ्रू करायची गरज आहे. तुम्हाला या गोष्टीमधनं बाहेर यायची गरज आहे. आणि जर तुम्हाला कोणी हेल्प करत असेल तर डेफिनेटली तुम्ही हेल्प घ्या, कारण टीमवर्क जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही करिअरच्या दृष्टीने बघत असाल तर टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. आणि जर म्हणजे वेगळा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्वतःला बॅलन्स राहणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांची हेल्प नक्कीच मिळेल आणि तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशनचा काळ येईल, डेफिनेटली येईल. जसं मी सांगितलं 3 महिन्यामध्ये तर तुम्हाला डेफिनेटली सेलिब्रेशनचा काळ असेल. आफ्टर 1 मंथ तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. आणि बॉटम ऑफ अ डेक आहे मुवमेंट टू मुवमेंट. म्हणजे डेफिनेटली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तर त्याच्यामध्ये खूप पॅशनेट असायला पाहिजे. खूप कुठलाही निर्णय घेताना तुम्ही खूप अतिविचार न करता एक बोलतात ना की नॉर्मल विचारसरणी ठेवून निर्णय घ्या. मुवमेंट टू मुवमेंट जसा रोख असेल त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या. डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल तुमच्या लाईफमध्ये. तर मला असं वाटतं की यापैकी सुंदर रीडिंग असं काही नसेल दुसरं. मला ही पाईल सगळ्यात जास्त आवडली. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझं यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111 जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तुमच्याशी ह्या व्हिडिओ रिलेट होतो आहे की नाही हे मला डेफिनेटली तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.